उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या, त्याच्याहून लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. तर याला आपण चढता क्रम म्हणतो आणि याला उतरता क्रम म्हणतो. समजतंय तुम्हाला? ठीक. चढता क्रम या पेन्सिलचा लावायचा आहे. तर मी सगळ्यात अगोदर ही लहान पेन्सिल इथे ठेवेन, त्याच्यानंतर ही 2 नंबरची पेन्सिल आणि सगळ्यात मोठी पेन्सिल. तर हा पेन्सिलचा चढता क्रम झाला. याच पेन्सिलचा उतरता क्रम कसा लावू आपण? अगोदर मी सगळ्यात मोठीच पेन्सिल घेईन, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी आणि सगळ्यात छोटी. तर इकडनं हा झाला उतरता क्रम. आणखीन समजण्यासाठी तुम्हाला मी या 3 काट्या दाखवतो. आता जर आपल्याला याचा उतरता क्रम लावायचा आहे तर सगळ्यात मोठी काठी अगोदर घेईन मी, त्याच्यानंतर त्यापेक्षा छोटी आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटी किंवा लहान असेल. तर मग या बाजूने उतरता क्रम झाला आणि या बाजूने चढता क्रम झाला. ओके. आपल्याला चढता आणि उतरता क्रम मुलांच्या उंचीप्रमाणे आपण शिकूया. तर सगळ्यात लहान चढता क्रम लावायचा, तर हा सगळ्यात लहान, त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडा मोठा आणि हा सगळ्यात मोठा. तर हा काय झाला? चढता क्रम. कुठला क्रम झाला? आता मला जर याचा उतरता क्रम लावायचा आहे तर उतरता क्रम लावताना मी शिवांशला सगळ्यात मोठा इथे घेईन, हा त्याच्यापेक्षा लहान आणि हा त्याच्याहून लहान. म्हणजे हा सगळ्यात मोठा, त्याच्याहून लहान, सगळ्यात लहान. कुठला क्रम झाला हा? उतरता. ठीक. मला चढता क्रम लावून दाखवा. हा कुठला क्रम झाला? चढता. मला याचा उतरता क्रम लावून दाखवा. हा कुठला क्रम झाला? उतरता. आम्ही उतरता क्रम लावतो. सर्वात मोठा त्याच्यापेक्षा सर्वात छोटा. डब्यांचा उतरता क्रम लावा. सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा छोटा, सगळ्यात छोटा. कुठला क्रम लावला? उतरता क्रम. याचा चढता क्रम लावून दाखवा. त्याच्यापेक्षा चढता क्रम लावा. सर्वात छोटा, त्याहून मोठा, सर्वात मोठा. उतरता क्रम लावा. सर्वात मोठा, त्याहून मोठा, सगळ्यात छोटा. आम्ही घरचा क्रम लावतो. सर्वात छोटा त्याच्यापेक्षा मोठा, सर्वात मोठा. डब्यांचा चढता क्रम लावा. सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा केलं. तर या संख्या आहेत. हा त्यांचा चढता क्रम लावायचा आहे आणि हा त्यांचा उतरता क्रम. आपण आता चित्राने शिकलो, साहित्याने शिकलो. आता या संख्या दिलेल्या आहेत. तर चढता क्रम म्हणजे सगळ्यात या 3 पैकी लहान संख्या. सगळ्यात लहान 8 आहे, 3 आहे का 6 आहे? 3. त्यापेक्षा 8 मोठं का 6 मोठं? 6. त्याहून मोठं 3 आणि 8. मग उतरता क्रम असाच असतो. सगळ्यात मोठा 3 येतो, मग ती 8 येतो, मग 3 आणि 6 यापैकी कोणता मोठा आहे? 6. आणि सगळ्यात लहान 3 आहे. मग तसंच मी तुम्हाला काही अजून संख्या देतो.